पुण्यामध्ये जे विद्यार्थी आंदोलन करतात त्यापैकी एका विद्यार्थ्याला भोवळ आल्याची माहिती समोर येते। चक्कर येऊन हा विद्यार्थी तिथे पडल्याची माहिती समोर येते। पुण्यामध्ये एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। एमपीएससीची बैठक झाली, त्यानंतर एक मागणी मान्य झाली आहे, पण अजूनही 3 मागण्या मान्य झालेल्या नाही। इतर मागण्या मान्य न झाल्यानं हे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत आणि अशातच या विद्यार्थ्यांना भोवळ आल्याचं दिसतंय। दुपारची वेळ आहे, मागील 3 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि अशामध्ये एका विद्यार्थिनीला भोवळ आल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येते की विद्यार्थी त्या विद्यार्थिनीला घेऊन पुढे जाताना आपल्याला दिसतात। पुण्यातली ही दृश्य आहेत। एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी हा लढा उभारल्याचं पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये काही विद्यार्थी हे 12 तासांपासून जेवलेले नाहीयेत, तर जे विद्यार्थी आज या ठिकाणी बसलेत त्यांनी सुद्धा सकाळपासून जेवण केलं नाही असं रोहित पवारांनी सांगितलं होतं। त्यांना रुपाली ठोंबरे बोलतायत, ऐकूया। काँग्रेसवाले बोलताना दिसतात। विद्यार्थ्यांची मागणी मान्य झाली। कुणाची? विद्यार्थ्यांच्या 2 मागण्या होत्या, त्या मान्य झाल्या। मध्ये आता आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या रुपालीताई ठोंबरे पाटील याही तिथे गेलेल्या होत्या आणि त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी समोर आली आहे। विद्यार्थ्यांच्या 2 मागण्या मान्य झाल्याचं ते म्हणतात। दरम्यान विद्यार्थी मात्र अजूनही आंदोलनावर ठाम आहेत। त्या ठिकाणी ते आंदोलन करतात। फक्त एकच मागणी मान्य झाली, परीक्षा पुढे ढकलली, पण इतर मागण्या मान्य झालेल्या नाहीयेत असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि अशातच एका विद्यार्थिनीला भोवळ आलेली आहे। त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी जमलेले आहे। पुण्यातील शास्त्री रस्ता इथं हा सगळा नवी पेठमध्ये हे आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी रस्ता ब्लॉक झाल्याचं दिसतंय, वाहतूक कोंडी झाली आहे कारण हजारोंच्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि हे विद्यार्थी राज्यातील कानाकोपऱ्यातून पुण्यामध्ये येत असतात, गाव खेड्यातून शहरामधून हे विद्यार्थी येत असतात। दरम्यान रुपालीताई ठोंबरे यांची प्रतिक्रिया यावर येण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी त्या ठिकाणी आहेत, ते रुपाली ठोंबरे यांच्याशी बातचीत करण्याची शक्यता आहे, त्याचे अपडेट आपण घेणार आहोत। मात्र ही दृश्य आपण बघितली तर धक्कादायक अशी दृश्य म्हणावी लागतील कारण या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करतायत। मागील 3 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि जे विद्यार्थी आज सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी जेवण केलेलं नाही, फक्त आपल्या मागण्या मान्य कराव्या अशी त्यांची मागणी असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात होतं आणि त्यापैकीच एका विद्यार्थिनीला भोवळ आली, चक्कर येऊन ती बेशुद्धावस्थेमध्ये गेल्यासारखं या ठिकाणी दिसतंय आणि या विद्यार्थिनीला घेऊन आता बाकीचे विद्यार्थी पुढे जाताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या आंदोलनाचा पवित्रा मागे घेतलेला नाहीये। जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करतच राहणार असं ते म्हणतात। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट आंदोलनाच्या स्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहेत, पण त्याच्यापैकी एका विद्यार्थिनीला भोवळ आली, नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी? तिने जेवण केलं आहे का, नाश्ता केलाय का, काय माहिती मिळाली का या विद्यार्थिनीविषयी? खरं तर ऊन वाढलेलं आहे। आपण बघू शकतो की उन्हामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना सध्या भोवळ येण्याचा प्रकार सुरू आहे। आपण बघू शकतो की अनेक विद्यार्थी जे आहेत उन्हामध्ये बसलेले आहेत आणि या सगळ्या उन्हामुळे विद्यार्थ्यांना चक्कर येण्याचे प्रमाण वाढलेले आहेत। विद्यार्थी आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। सरकारने जरी एक मागणी मान्य केली तरी इतर मागण्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या सरकारने मागितलेल्या नाहीत। आपण काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात। या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत, सध्या फक्त आंदोलन थांबवलेलं नाहीये, फक्त एकच नोटिफिकेशन आलंय। 25 तारखेची एक्झाम पुढे गेली आहे। जे कृषी सेवेची जागा ऍड करायची होती ती केली गेली नाहीये। राज्यसेवेच्या जागा ऍडिशन करायच्या त्या केल्या नाहीये। सर, एक राज्यसेवा पोस्टपोनची डेट होती, ती मागणी पूर्ण केलेली आहे, पण कंबाईन कृषीच्या जागा 258 जागा त्या आणखी ऍड केलेल्या नाहीत। जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही आणि तारीख पण आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी, ह्याच विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत। अजून सर एक मान्य डेट अजून पुढे गेलेली आहे। आयबीपीएसची आणि ती क्लिअर झाली होती, ती पूर्ण झालेली आहे, त्याच्याबद्दल आयोगाचं धन्यवाद। पण कृषीच्या जागा आणि त्या आत्ताच ऍड करून नोटिफिकेशन करून द्याव्या आणि राज्यसेवेच्या 1,500 जागा आणखी वाढवण्यात याव्या। सर, फक्त एक नोटिफिकेशन टाकून फक्त आता राज्यसेवेची फक्त पोस्टपोन केलेली एक्झाम, पण कृषीच्या जागा ऍड केल्या नाहीत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांची अजून मागणी आहे की राज्यसेवेच्या जागा ऍड झाल्या पाहिजेत आणि कंबाईनची ऍड, सर 1 वर्ष झालं कंबाईनची ऍड आले नाही, तर कंबाईनची ऍड देखील आयोगाने लवकरात लवकर टाकली पाहिजे आणि सरकारने देखील कंबाईनच्या जागा आयोगाला पाठवल्या पाहिजे लवकरात। ठाम आहात का? हो, आंदोलनावर ठाम आहे आम्ही। नाही, कृषीच्या जागा आणि चक्कर येऊन पडत आहेत विद्यार्थी। आम्ही त्यांना आवाहन करतो की तुम्ही स्वतःची काळजी घेऊन आंदोलन करा। आमच्या जागा वाढल्या पाहिजे, आम्हाला नोटिफिकेशन पूर्ण क्लिअरली भेटलेलं नाहीये।
तर जोपर्यंत क्लिअर नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील. सरकारने एक मागणी मान्य केली आहे. 25 पण तारखेला पूर्ण जाहीर नोटिफिकेशन आली नाही. डेट आम्हाला अजून टोटल कळली नाही की कोणती एक्झॅक्टली डेट आहे. काय सांगाल? काय महत्वाची मागणी आहे. कृषीच्या जागा ऍड झालेल्या नाहीये. ही सरळ फसवणूक आहे. तुम्ही पुढे एक्झाम घेता पण कृषीच्या जागा जो मूळ मुद्दा आहे तो मुद्दा त्यांनी टाकलेला नाहीये. जोपर्यंत कृषीच्या जागा ऍड होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. सरकार तुमचा फसवणूक करते वाटतं. हा, ही फसवणूक आहे. तुम्ही महत्वाची मागणी लावून धरली नाही. 258 जागा कृषीच्या त्या ऍड झाल्या नाहीत. जोपर्यंत कृषीच्या जागा ऍड होत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही. ही आमची ठाम भूमिका आहे. मूळ म्हणजे कृषीत नाही तर कंबाईनचे पण अजून ऍड आले नाही. गेल्या वर्ष झाला अजून कंबाईनची ऍड नाही. 15,000 जागांची आम्ही मागणी करतोय आणि ही एक मागणी 25ची परीक्षा पुढे गेली बरोबर आहे. कृषीच्या जागा ऍड झाल्या पण आहे. अर्धवट मागणी मान्य केली सरकारने बरोबर आणि कंबाईनची ऍप्लिकेशन ऍड नाही काहीच नाही. तर लवकर कंबाईनची जागी मोठी ऍड करावी आमची मागणी प्रमुख मागणी. हा सर, हे आयोगाने आपलं नोटिफिकेशन लावलं पण त्यात असं त्यांनी स्पष्टपणे काही नमूद केलेलं नाही. त्यात आगरीच्या जागा वाढीबद्दल काही बोललेलं नाही. फक्त त्यांनी 25 पेपर पोस्टपोन केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही आंदोलनावर ठाम आहे. सगळे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनावरती ठाम आहेत. काय पुन्हा विद्यार्थ्यांकडे जाऊयात, काय सांगाल? आमच्या सिव्हिलच्या जागा खूप कमी आलेल्या आहेत. 45 दरवर्षी 100च्या पुढे जागा येतात पण यावर्षी एवढ्या कमी जागा का आलेल्या आहेत? बीएमसीची पण ऍड आमची कधी निघणार होती अजूनपर्यंत आलेली नाहीये. बीएमसी JEE सरकार विद्यार्थ्यांची काय फसवणूक करते असा आरोप आहे का तुमचा? फसवणूक करतोय नाही असं नाहीये पण त्यांनी लवकरात लवकर ऍक्शन घ्यायला पाहिजे. असं उपोषण करतोय, चक्कर आली एका मुलाला तिथे तर ते कुठपर्यंत अंत बघणार आहेत मुलांचं कुठपर्यंत करायचं. विद्यार्थी पुन्हा इकडे आक्रमक झालेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतोय विद्यार्थी जे आहेत आक्रमक झालेले आहेत. या 2 गट जे आहेत विद्यार्थ्यांमध्ये पडलेले आहेत. आपण बघू शकतोय या ठिकाणी आक्रमक विद्यार्थी समोर आलेले आहेत. एमपीएससीचे हे विद्यार्थी आहेत. आपण बघू शकतोय या ठिकाणी दोन्ही विद्यार्थी जे आहेत ते समोर आले. काही विद्यार्थ्यांचं मत जे आहे पुन्हा आंदोलनाला बसावं असं मत आहे परंतु काही विद्यार्थी जे आहेत ते मात्र आंदोलन आता थांबवा अशी मागणी करताना दिसत आहेत. आणि या सगळ्या संदर्भात आपण बघतोय हे सगळे विद्यार्थी समोर आलेले आहेत. सर कंबाईनचा 14 महिने झाला ऍड आला नाहीये. आम्ही त्यासाठी 3 दिवस झाला बसलात. कुणी सुद्धा उल्लेख करीना. फक्त राज्यसभा करायला कंबाईनच्या हक्क नाही का बोलायचं इथं. बरोबर आहे. कंबाईनचं हे पुढे झाले. तुम्ही विद्यार्थ्यांच्या बाईट घ्या, नेत्यांच्या बाईट घेऊ नका. प्रत्येक विद्यार्थ्याला विचारा कंबाईनची आणि राज्यसेवेची कृषी सहित ऍड आलीच पाहिजे. तर 14 महिने झाला आम्ही ते सांगायला लागलो. आज आयोगानं फक्त अवकाश हा शब्द यूज केलाय. कृषीच्या जागेबद्दल कुठे उल्लेख केलेला नाही. आम्हाला हक्क आहे. आम्हाला परीक्षा देता दे. आम्हाला आमची सिद्धता सिद्ध करायची आहे. कृषीच्या जागाचे ऍड करा. आयोग का आमच्या विद्यार्थ्यांसोबत खेळले. किती विद्यार्थी आहेत कंबाईनच्या तुम्ही जर महाराष्ट्रात सर्वे केला जर एमपीएससीची स्पर्धा परीक्षा जर 100 मुलं असेल त्याच्यापैकी 70 मुलं हे नुसते कंबाईनचेच आहेत. चंद्रशेखर, या विद्यार्थ्यांचं म्हणणं आपण समजू शकतो. त्यांच्या मनामध्ये एक राग असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं हे विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक होताना दिसून येत आहेत आणि जोपर्यंत कंबाईन सुद्धा यामध्ये ऍड केली जात नाही तोपर्यंत आणि याचा GR आमच्या हातामध्ये, आदेश आमच्या हातामध्ये पडत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी मागणी त्यांची आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, यांची समजूत कशी काढली जाणार ते बघावं लागेल आणि आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून अपडेट घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.